होटगी स्टेशन येथील आरोग्य उपकेंद्रातील शासकीय मालमत्तेची मोडतोड करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईची मागणी। होटगी स्टेशन येथील आरोग्य उपकेंद्रातील शासकीय मालमत्तेची मोडतोड करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास आमरण उपोषण करणार असल्याची माहिती माजी सरपंच जगन्नाथ शिवाजी गायकवाड यांनी दिली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे होटगी स्टेशन येथील आरोग्य उपकेंद्रातील शासकीय मालमत्तेची मोडतोड केली असल्याची तक्रार दिली असताना देखील संबंधित व्यक्तीवर अद्याप कारवाई झाली नसून त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचे जगन्नाथ गायकवाड यांनी सांगितले। होटगी स्टेशन येथील आरोग्य उपकेंद्र हे दिनांक 15/2/25 रोजी हस्तांतर केले होते। असे असताना ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष पाटोळे यांनी आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून यांच्याकडून चाव्या घेऊन 3 दिवस हॉस्पिटल बंद ठेवले होते। आमदार सुभाष बापू देशमुख व इतर नावांचा फलक तोडून काढलेला आहे, तरी शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्याची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे। नमस्कार, मी जगन्नाथ गायकवाड, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष आहे, सोलापूर जिल्हा पूर्व, माजी सरपंच होटगी स्टेशन। आज आपण पाहताय, काल आमचे सरपंच आणि उपसरपंच यांनी काल पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली। आरोग्य उपकेंद्राच्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जगन्नाथ गायकवाड यांनी ही शिलालेख चुरून लावली। मला या ठिकाणी सांगायचं आहे की या ठिकाणी जो काम सुरुवात या ठिकाणी जी झालेली आहे ती काम सुरुवात झालेलं आहे 29/2/2024 आणि काम पूर्ण झालेली तारीख या ठिकाणी 25/9/2024 आणि या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे। आणि त्यानंतर 15/2/25 या ठिकाणी चाव्या या ठिकाणी हँडओव्हर या ठिकाणी त्यांनी म्हणजे केलेलं आहे। आणि मला सांगा, या ठिकाणी 9व्या महिन्यामध्ये काम पूर्ण झालं, 10व्या महिन्यामध्ये तो कॉन्ट्रॅक्टर शिलालेख लावून तर अमित बापूंची तारीख या ठिकाणी घेतली, परंतु त्यांना वेळ न मिळाल्यामुळं, बाहेर असल्यामुळं या ठिकाणी साधी पूजा कधी केली आम्ही आणि साधी पूजा करून या ठिकाणी 15/2/25 या ठिकाणी आम्ही त्यांना म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने हस्तांतर दिला। एकदा हस्तांतर या ठिकाणी शासनाला या ठिकाणी दिलेलं असताना या ठिकाणी शिलालेख एवढा मोठा या ठिकाणी फोडण्याचा अधिकार कोणी दिला? मला एक सांगायचं आहे त्यांना की आपल्याला या ठिकाणी जर करायचंच असेल, आम्हाला करायचा विरोध तुम्हाला किंवा हे करायचं नाही, रजिस्टर तुम्ही शासनाची परवानगी घ्या, म्हणजे त्या प्रशासनाची विभागाची या ठिकाणी परमिशन घेऊन तुम्हाला या ठिकाणी शिलालेख किंवा का लावायचा असेल तर तो लावायला पाहिजे होता। पण माझ्या या ठिकाणी लोकप्रिय आमदार आदरणीय बापूंचा शिलालेख, माझ्या नावाचा शिलालेख या ठिकाणी काढण्याचा अधिकार कोणी दिला? मला एकच सांगायचं आहे, ह्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का नाही प्रशासन? मला एकच सांगायचं आहे, या ठिकाणी काल पत्रकार परिषद घेतली, आज हे सरपंच देखील या ठिकाणी आपण पाहिलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मी त्यांच्या वडिलाच्या बरोबरी आहे म्हणजे असेल आणि मला कसे म्हणजे शब्द वापरायचे किंवा कसे आरेतोरेनं या ठिकाणी सरपंच माननीय सरपंच यांनी या ठिकाणी मला बोललेले आहेत आरेतोरेनं, या ठिकाणी मी त्यांच्या वडिलाच्या समान आहे, बोलू द्या, मला देण्याबद्दल नाही आहे। त्यांच्या बोलण्यावर हे लक्षात येतं आहे की मला विरोध किती करतात, मला म्हणजे गोत्यात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। आणि मला डेप्युटी सुभाष पाटोळे देखील या ठिकाणी त्यांची भाषा या ठिकाणी अरेतोरीची या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये होती। मला त्यांना एक विनंती करायची आहे, मी हमेशा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत काम करण्यासाठी, मी कधीही त्यांना अडवलं नाही। एवढंच सांगितलं की 9 लाख रुपये या ठिकाणी तुम्ही आपण काढलेलं, मी ग्रामसेवकांना वारंवार या ठिकाणी पत्र दिलं की 9 लाख रुपये या ठिकाणी कसं कुठं खर्च केलेत, मला त्या ठिकाणी MB द्या, त्या ठिकाणी कॅशबुक या ठिकाणी माझ्या आपल्या मिटिंगमध्ये ठेवा। आणि अपेक्षित असताना ग्रामसेवकांनी 2 महिने या ठिकाणी मला त्रास दिला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी थोडा गोंधळ नक्की होणार, कारण का त्या ठिकाणी जर त्यांनी कागदपत्र किंवा मला जर या ठिकाणी जे मागितलेलं आहे ते सदस्यांना द्यायला हवं होतं, अद्यापर्यंत त्या देत नाहीत। आणि ज्या वेळेस रात्री 10:30 वाजता पाटोळेने येऊन असे कृत्य करणे, रात्री 10:30 वाजता आपण पाहिलेला आहे व्हिडिओ, मला सांगायची आवश्यकता नाही आहे, परंतु कायदा हातात घेऊन जर असं काम करत असेल तर यांच्यावर कारवाई होणार का नाही? आणि यांच्यावर मला विनंती करायची आहे की शासनाला या ठिकाणी ताबडतोब यांच्यावर कारवाई करा, अन्यथा या ठिकाणी मला सांगायचं की अन्यथा अमरण उपोषण या ठिकाणी मला करावं लागेल। आणि जर यांनी या ठिकाणी त्यांनी ताबडतोब या ठिकाणी कारवाई केली नाही केली तर, आणि म्हणून मी विनंती करतो आपल्याला सर्वांना या ठिकाणी की मी चोरून लावलेली नाही आहे आणि माझा संबंध देखील या ठिकाणी नाही। जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर शिलालेख या ठिकाणी लावलेला आहे
आणि कुठल्याही म्हणजे ग्रामपंचायतला खर्च घातलेला नाही. 20,20,000 रुपये जे खर्च यांनी घातलेले आहेत हे बेकायदेशीर घातलेले आहेत. या ग्रामसेवकांनी सरपंच आणि उपसरपंच या ठिकाणी त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई करावी आणि जे 20,20,000 रुपये जे खर्च घातलेले आहेत त्या यांच्या नावे टाकावे. आणि म्हणून मी सांगतो की यांना खर्च करण्याचा अधिकार कोणी दिला? यांनी परमिशन न घेता या ठिकाणी जर असे कृत्य करत असेल तर खूप दुर्दैवी आहे. मी त्यांना शुभेच्छा दिलेले आहेत काम करण्याचे. 4 महिने झाले अनेक एक देखील कामं या ठिकाणी नाही. 174 कामं मी केलेले आहेत. कुठेही शिलालेख मी माझा नावाचं या ठिकाणी लावलेलं नाही. 20-20 लाखाचे या ठिकाणी सभागृह केलेत. स्मशानभूमी असो, तुमचं खबरस्थान असो आणि या ठिकाणी मोठे या ठिकाणी मी 10-20 लाखाची या ठिकाणी केले. कधीही माझ्या नावाचा शिलालेख या ठिकाणी लावलेला नाही आणि नावाचं मला देणं घेणं म्हणजे नाही आहे. आणि मला जर करायचंच असेल तर मी सगळीकडनं माझे नावं लावलं असतं. म्हणजे तुम्ही तुमचं नाव नाही त्या ठिकाणी म्हणून तुम्ही जर हे करत असाल तर तो शेवटी कॉन्ट्रॅक्टर आहे. कॉन्ट्रॅक्टरनं नाव दिलं की बाबा या ठिकाणी बसत नाही म्हणून सर्व सन्माननीय सदस्य ग्रामपंचायत होडकी स्टेशन असं लिहिलेलं आहे. आणि त्यात फरक काय? बरं तुम्हाला करायचंच असेल तर दुसरीकडे लावायचं होतं. रीतसर परमिशन घ्यायला हवी होती. मग असे कृत्य करणं कितपत योग्य आहे? म्हणून मला एक सांगायचं की ह्यांनी जे केलेला कारभार आहे तो बेकायदेशीर आहे आणि यांच्यावर तात्काळ या ठिकाणी कारवाई करावी. धन्यवाद.